महाराष्ट्र के बीड जिले से एक युवा किसान की मौत का मामला सामने आया है, जहां घटना के बाद क्षेत्र में किसानों की परेशानियों को लेकर चर्चा तेज हो गई है। जानकारी के अनुसार बीड जिले के गेवराई तहसील के रनमाला गांव में 25 वर्षीय किसान मुकुंद गंगाराम हिंगे की मौत हो गई है। परिवारों के पास करीब 5.5 एकड़ कृषि भूमि है। बताया गया है कि खेती के समय परिवार ने बकरी पालन के लिए भी ऋण लिया था। इस वर्ष कम बारिश के कारण फसलों को नुकसान पहुंचा, जिससे किसानों की आर्थिक परेशानियां बढ़ गई। परिजनों के अनुसार नए फसल के लिए बैंक से ऋण लेने के प्रयास भी सफल नहीं हो सका। पुलिस ने मामले में आवश्यक कानूनी प्रक्रिया शुरू कर दी है। सरकारी आंकड़ों के अनुसार मराठवाड़ा क्षेत्र में कम बारिश के कारण खेती प्रभावित हुई है। बीड जिले में भी बुआई का रकबा सामान्य से कम रहा है। किसान संगठन सरकार से राहत, आर्थिक सहायता और सिंचाई संबंधित ठोस कदम उठाने की मांग कर रहे हैं। मामले की जांच जारी है। मी महाराष्ट्रातील मुलांना कळकळीची एक माझा विनंती आहे की असे टोकाचे पाऊल उचलू नका। माझ्यावर जी वेळ आली ती तुमच्या आईवडिलांवर आली नाही पाहिजे। मुद्दा असा आहे, मुकुंदनं जे टोकाचे पाऊल उचलले, 2016ला मी SBI बँकेचं कर्ज घेतलं। ते कर्जाच्या 2 वेळेस माफीत नाही आलो। त्याचं मी 5.5 लाखावर सेटलमेंट केलं। त्याच्यानंतर माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन शिक्षण संपलं आणि त्याने मला सांगितलं की आता नोकरी ही ओपनसाठी कुठं नाही आहे, त्याच्यासाठी मला शेतीकडं उद्योगासाठी वळायची माझी इच्छा आहे। पण पूर्वीच आमची परिस्थिती हालाकीची होती, पण मुलाच्या इच्छा खातीर आम्ही म्हणलं शेतीच्या पूरक धंद्याच्या नादी जर लागत असेल तर याला आपण काहीतरी करायला पाहिजे। मी माझ्या नावावरली शेती खाजगी बँकेकडे टाकली। त्यांच्याकडनं 10 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्याला दिले। त्याच्यानंतर आज पाणी नाही, पाऊस नाही, पेरणी दोबार झाली। त्याच्यानंतर त्याला वाटलं हे कर्ज फिटण्याची काय आपली आणि ह्या शासनाची मिळणारी जी अनुदानी फाईल आहे, मदत आहे, ही एक 6 महिन्यापासून नुसतं ऐकतो आपण, पण हे पण मिळण्याची काही इच्छा दिसत नाही। असं त्याच्या मनामध्ये खेळलं आणि त्यानं आम्हाला दवाखान्यात आईवडिलाला जाऊ दिलं आणि टोकाचं पाऊल उचललं। तर हे मुकुंद हिंगे दुसऱ्याचा होऊ नाही अशी माझी महाराष्ट्रातल्या जनतेला कळकळीची विनंती आहे। मुकुंद हिंगे हा मुलगा शिक्षण संपल्यानंतर त्यांनी शेती व्यवसायाकडे वळाला आणि शेती करत असताना त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि शेती करत असताना शेतीमध्ये आज अशी निसर्गाच्या लहरीपणामुळं आज इतकी बेकार परिस्थिती झालेली। पहिल्यांदा पेरलं, उगवलं नाही। दुसऱ्यांदा पुन्हा पेरणी केली तरी काही उगवलं नाही। कापूस केला, सोयाबीन केली, पण ते उगवलं नाही। पाऊसच नाही ना, उगा सापका शिपका पडतो पाऊस, त्यांनी काय उगवलं नाही, काय नाही। त्याच्यामुळं पुन्हा तिसऱ्यांदा पेरणी, पण तरी उगाना। म्हणून त्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्याचं पाऊल उचललं आणि वडिलाकडं कर्ज 10 लाख बँकेचं कर्ज खाजगी बँकेत घेतलं। म्हणजे सुरुवातीला नॅशनल बँकेचं कर्ज होतं, ते त्यांचे ज्याने म्हणजे फेडणं झालं नाही म्हणून ते सेटल करून ते भरलं आणि नंतर ते जे खाजगी बँकेचं कर्ज शेळी पालनासाठी घेतलं ते त्यांना फेडणं व्हायना, त्याचे हप्ते थकले गेले। म्हणून ह्या तरुण युवकांनी म्हणजे मुकुंद हिंगेने त्याने आत्महत्याचं पाऊल उचललं आणि ही घटना म्हणजे खूप या परिसरात हळहळ करणारी गोष्ट झाली आहे। म्हणजे शेतीच्या बाबतीत निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा ही गोष्ट घडली आहे आणि यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने काहीतरी याचा ठोस निर्णय घेतला पाहिजे। आज बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत की मंत्रिमंडळात आहेत। त्यांच्याकडे एक पशुसंवर्धन खातं आहे, त्यामार्फत त्यांनी व्यावसायिकांना, तरुण युवकांना ह्या अशा घटना घडू नयेत बार किंवा आत्महत्या प्रकार कशामुळे होतात की काहीतरी व्यवसाय करत असताना व्यवसायात काही अडचणी आल्या की त्याच्यामुळे आत्महत्या करायची वेळ येते। आज युवकांनी मुकुंदने आज शेळी पालनाचा व्यवसाय केला शेतीला जोडधंदा म्हणून, तर शेळी पालनामध्ये ते कर्ज व्यवस्थित फेडणं, अनुदान शासनामार्फत मिळायचं ते मिळालं नाही आणि खाजगी बँकेचं कर्ज घेतलं, त्याचे हप्ते थकले, त्याचे बँकेचा तगादा लागल्यामुळं त्यांनी ही त्याची टोकाची भूमिका घेतली आणि आत्महत्या काल सकाळी केली। या परिसरामध्ये खूप मोठी अशी दुःखद घटना घडली, म्हणजे भयानक घडलेली, म्हणजे गावात बी परिस्थिती परिसरात जशी झालेली आहे। म्हणून अशा मुकुंद सारखं घटना या महाराष्ट्रामध्ये कुठं कोण्या वडिलावर येऊ नये। सध्या एकंदरीत
पावसाची काय परिस्थिती? सध्या इतकी बेकार परिस्थिती, पाऊस पडेल म्हणून अशी काही गॅरंटी वाटत नाही. उगा काहीतरी सापका सिपका पाऊस पडतोय, त्याच्यात काही हे पिकं मला वाटतं पूर्ण येतच नाहीत. सरकारने याच्यात उपाययोजना करून शासनाने एक दुष्काळ जाहीर करावा असं मला वाटतं, की कोरडा दुष्काळ जाहीर करावा, की अशा परिस्थितीमध्ये कुठलंच पीक येणार नाही. ऊस जळून गेलेत, कापसं उलिवले होते ते काही फूट म्हणजे जमिनीच्या वर निघायला तयार नाहीत. आज कापसं जवळपास गुडघ्यापर्यंत लागत होते, 2-2 फूट वाढलेले कापसं असतात, पण आता कापसाची परिस्थिती आज जमिनीचं वर निघायला तयार नाहीत. म्हणून अशा उगवले बी नाहीत काही. अशा परिस्थितीमध्ये सरकारने हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना यामधून संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतात. लोक, युवक, काही माणसं आत्महत्या करतात किंवा कर्जाचं डोंगर आणि पाऊस न पडल्यामुळं ते टोकाची भूमिका घेतात. त्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करावी अशी शासनाला मी विनंती करतो.